तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट आलेली आहे। बघा, काही दिवसाआधी तुम्ही बातमी ऐकली असेल की 25 लाख जे काही लाभार्थी बहिणी आहे त्यांचे अर्ज राशन कार्डवरून कॅन्सल केलेले आहे, डिसअप्रूव्ह केलेले आहे किंवा त्यांचे पैसे पडताळणीसाठी थांबवलेले आहे। पडताळणी झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील छाननी चौकशी होईल आणि त्या बहिणींचे जे आहे ते पैसे सुरू करण्यात येईल अशी तुम्ही बातमी ऐकली असेल। त्यापेक्षा एक धक्कादायक बातमी आलेली आहे। जे काही राशन कार्ड वरून भरलेले अर्ज आहे आपल्याला माहित होतं, म्हणजे आपल्याला अशी आयडिया होती की शासनाने सांगितल्याप्रमाणे 2 बहिणींना तरी लाभ देणार। राशन कार्ड वरून अर्ज भरले आहे तर आपल्याला माहित होतं की 3-4 बहिणींनी अर्ज भरले आहे, अर्ज रद्द झाले आहे, पैसे आले नाही। पण शासनाकडून जेव्हा पडताळणी केली जाणार तेव्हा आपल्याला कुटुंबात राशन कार्डवर 2 बहिणीला तरी कमीत कमी लाभ मिळणार। त्या 2 बहिणी विवाहित असणार किंवा एक विवाहित किंवा एक तरुणी अविवाहित असणार, अशा 2 बहिणी कोणत्याही असू शकतात। अशी आपल्याला गॅरंटी होती की 2 बहिणींना तरी लाभ मिळेल, बाकी बहिणींचे जरी पैसे बंद झाले तरी। पण आता बघा, शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे। ज्या बहिणींचे राशन कार्ड वरून अर्ज रद्द केलेले त्या बहिणींसाठी जे आहे ते शासनाने नवीन निर्णय आणलेला आहे। आता शासन काय करणार आहे, 2 बहिणींना लाभ देणार नाही। 2 बहिणींना लाभ देणार नाही, फक्त त्या राशन कार्डवरील एकाच बहिणीला लाभ देणार आहे। आजपर्यंत राशन कार्डवर बघा 1, 2, 3, 4, 5, 6 लाडक्या बहिणींना सुद्धा लाभ मिळालेला आहे। एका राशन कार्डवर 4 ते 5, 6 पर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे। पण 2 बहिणींचा लाभ सुरू राहायला पाहिजे होता। त्यांना जून महिन्याचा 12वा हप्ता यायला पाहिजे होता आणि जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांना मिळायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही। डायरेक्ट शासनाने काय केलं, पूर्ण 26 लाख बहिणींमध्ये त्यांचे अर्ज टाकून दिले आणि ते अर्ज सध्या पुरते रिजेक्ट केले, त्यांना पैसे पाठवले नाही। मग आता त्या बहिणींचे जे काही आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी केली जात आहे आणि त्या बहिणींचं जे आहे त्यांना कॉल केले जात आहे, त्या बहिणींना कॉल लावले जात आहे। तुम्हाला सुद्धा कॉल आला असेल, जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नाही, तुम्हाला सुद्धा कॉल आला असेल, तुमचा नंबर तुम्ही अर्जामध्ये दिला असेल तर। आता त्या बहिणींना कॉल केले जात आहे आणि त्या बहिणींना विचारलं जात आहे की तुमच्या कुटुंबातील कोणत्या एका बहिणींचे अर्ज पात्र करायचे आहे, कोणत्या एका बहिणींना लाभ द्यायचा, असं त्या ठिकाणी विचारलं जात आहे। आता ही माहिती मला कुठून मिळाली? ही माहिती मला सरळ जे पंचायत समिती कार्यालयामधून जे काही आस्थापना विभाग आहे त्यांच्याकडून मिळालेली आहे। कारण माझ्या घराजवळील एका लाडक्या बहिणींचा मी अर्ज भरला होता। एकाच कुटुंबातील 3 बहिणींचे अर्ज भरले होते, त्यांचे पैसे सुद्धा आले होते, पण जून महिन्याचा हप्ता त्यांना आला नाही। त्या बहिणींची यादी या 25 लाख बहिणींमध्ये त्यांचे अर्ज गेलेले होते। मग ऑटोमॅटिक जे आहे ते 2 ते 3 दिवसाआधी त्या आस्थापना विभागामधून, पंचायत समिती कार्यालयामधून त्या बहिणींना कॉल आला आणि त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही एका कुटुंबात 3 बहिणी लाभ घेत आहात राशन कार्डवर, पण तुम्हाला एकाच बहिणीला लाभ मिळणार, एकाच लाडक्या बहिणीला लाभ मिळणार, बाकी 2 बहिणींचे पैसे बंद होणार। त्यामध्ये त्या कुटुंबामध्ये एक आई आणि 2 मुली लाभ घेत होत्या, पण त्यांनी सांगितलं की फक्त तुमच्या आईलाच, विवाहित महिलेलाच लाभ या ठिकाणी मिळणार आहे। बघा, अशा प्रकारचे शासनाने जो आहे तो वाईट निर्णय घेतलेला आहे। कमीत कमी 2 बहिणींना तरी लाभ सुरू ठेवायला पाहिजे। जे काही बातमी आहे ती खूप जास्त वाईट आहे, कारण भरपूर लाखो बहिणींचे या यादीमधून जे आहे ते अर्ज रद्द होणार आहे आणि खूप कमी संख्या वाचणार आहे त्या बहिणींची, ज्या बहिणी पात्र होणार आणि ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळणार, अशा बहिणींची संख्या खूप कमी असणार आहे। या 26 लाख बहिणींमधून भरपूर लाखो बहिणी जी आहे त्या रिजेक्ट होणार आहे, त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात येणार आहे। बघा, आता तुमच्या कुटुंबात जर 2 जर 2च बहिणी लाभ घेत असेल, 2च बहिणी तुमच्या राशन कार्डवर असेल, तरीही त्यामधून एक बहीण जी आहे ते डिलीट करण्यात येत आहे। आणि बघा, यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला की ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता आला होता, या वितरणामध्ये 2 दिवस झाले, त्या बहिणीला जुलै महिन्याचा 13वा हप्ता आलेला नाही। त्या बहिणीला जे आहे ते वितरणाच्या पहिल्याच दिवशी लगेचच 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि पूर्ण जे काही त्यांना 12 हप्ते मिळाले, पहिल्याच दिवशी त्यांना पैसे जमा होतात आणि लगेचच अर्ध्या घंट्यामध्ये वितरण सुरू झाल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटातच त्या बहिणीला मेसेज येतात। पण 2 दिवस झाले असून सुद्धा त्यांना 13वा हप्ता मिळाला नाही। याचा अर्थ काय, तर जुलै महिन्यामध्ये त्यांचे अर्ज या 25 लाख बहिणींच्या यादीमध्ये टाकले असावेत, असा अंदाज आपण या ठिकाणी काढू शकतो। कारण पैसे त्यांना या एका पहिल्याच दिवशी त्यांना किंवा दुसऱ्या दिवशी तरी त्या लाडक्या बहिणीला पैसे यायला पाहिजे होते, कारण त्या बहिणीचं जे आहे ते एकाच राशन कार्डवरून त्यांचे 2 अर्ज आहेत, पण दोन्ही लाडक्या बहिणींना पैसे आले होते, पण जुलै महिन्याचा आता 13वा हप्ता त्या बहिणीला आलेला नाही। बघा, वाईट बातमी आहे। तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या कुटुंबामध्ये किती बहिणींनी आजपर्यंत लाभ घेतलेला आहे आणि तुमच्या कुटुंबात किती बहिणी आहेत। त्याचप्रमाणे बघा, जो काही कॉल रेकॉर्डिंगचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडला त्याचा व्हिडिओ मी या ठिकाणी बघा टाकलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला लिंक देत आहे, त्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही आता लगेच तो व्हिडिओ पाहू शकता। काय त्या रेकॉर्डिंग मध्ये पूर्ण विषय आहे तुम्हाला पूर्ण
माहिती होईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.